नमस्कार, मी ऋषिकेश तुम्हा सर्वांचं ऋषीज किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो आहे सर्वांच्या आवडीचा नाश्ता, तो म्हणजे पोहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात. इथे आपण घेतलेले आहेत पोहे, कढीपत्ता, एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या ती पण बारीक कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर, हळद, शेंगदाणे, मोहरी, जिरे. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे कच्चे पोहे आपण टाकून घेऊन हलकेसे तळून घ्यायचे आहेत. पोहे तळून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. पोहे काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत. शेंगदाणे हलकेसे परतून घ्यायचे आहेत आणि चांगले तेलामध्येच फ्राय करायचे आहेत. शेंगदाणे फ्राय झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता या तिघांची फोडणी द्यायची आहे. हे टाकून झालं की ह्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची लगेच ॲड करायची आहे, म्हणजे शेंगदाणे ओव्हरकुक होत नाहीत. आपल्याला पोहे भिजत घालताना आपलं सर्व कटिंग झाल्यानंतर, म्हणजे कांदा बारीक कट केल्यानंतर, मिरची कट केल्यानंतर आणि कोथिंबीर कट केल्यानंतर मगच भिजत घालायचे आहेत, म्हणजे पोहे चांगले भिजतात. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद मिक्स करणार आहोत. ही दोन्ही मिश्रणं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. या प्रोसेसला 4 ते 5 मिनिट लागतात. त्यानंतर आपण ह्यामध्ये कट केलेली कोथिंबीर मिक्स करणार आहोत आणि सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे ॲड करायचे आहेत. पोहे ॲड केल्यानंतर सर्व मिश्रण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर साखर मिक्स करायची आहे. साखर मिक्स केल्यामुळे सर्व मसाले व्यवस्थित सेट होतात. कोणताही पदार्थ एक्स्ट्रा झाला असेल तर तो व्यवस्थित सेट होत जातो. आता आपले पोहे मस्तपैकी खुललेले आहेत, कुठेही चिकटपणा दिसत नाहीये. पोहे व्यवस्थित भिजल्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाहीयेत. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर वरून टाकून देणार आहे आणि गॅस बंद करून 1-2 मिनिटं वाफवून घेणार आहोत. वाफवून झाल्यानंतर आपण सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. अशा रीतीने आपले पोहे तयार झालेले आहेत. तयार झालेले पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पोहे प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या पोह्यांच्यावरती आपण तळलेले पोहे टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीरही त्यावरून टाकणार आहोत. तर अशा रीतीने आपले पोहे तयार झालेले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलचे
नवीन नवीन असेच येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.